श्री महागणाधिपतये श्री सरस्वत्यै नमः। श्री गुरुभ्यो नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। ओम नमो भगवते वासुदेवाय। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। ॐ श्री परमात्मने नमः। आवाज येतोय ना? हो, येतोय येतोय. नमस्कार नमस्कार मंडळी, सगळ्यांचं खूप खूप स्वागत. आपण 6व्या अध्यायाच्या 5व्या श्लोकांपर्यंत आलो होतो. त्या श्लोकात भगवंतांचा संदेश असा आहे की स्वतःच स्वतःचा उद्धार करावा. आपणच आपल्याला म्हणजे स्वतःला अधोगतीला नेऊ नये. हे सगळं सर्वस्वी आपल्यावरच अवलंबून आहे. कारण आपणच आपले मित्र आहोत आणि आपणच आपले शत्रू आहोत. आपण तेव्हा असं म्हटलं होतं ना की आपल्यातल्या शत्रूशीच आपण जास्त मैत्री करत असतो. कसं ते बघूया. आपल्याला कधी कधी खूप कंटाळा येतो, काही काही करावंसं वाटत नाही. कंटाळा येणं हे अगदी नॅचरल आहे, स्वाभाविक आहे. एखाद्या दिवशी कंटाळा आला आणि रोजचे व्यवहार नाही केले तर ठीक आहे, पण कंटाळ्याचे प्रमाण वाढायला लागले तर खरं म्हणजे आपल्या मनातच गिल्ट येते. मग कंटाळा येण्याची आपण विविध कारणं पुढे करायला लागतो. बरेच वाटत नव्हतं, एक सहज सोपं कारण पुढे करतो. विविध कारणं असतात. एखाद्या गोष्टीमुळे माझं मन न खटतूट झालं होतं असं मनालाही जबाबदार धरलं जातं, तर कधी जवळच्या माणसांनाही जबाबदार धरलं जातं. तसेच एखाद्या ठिकाणी वेळेवर न पोहोचणे हा खरं म्हणजे दोष आहे, पण त्या दोषाची जबाबदारी मात्र आपण घेत नाही. उशीर होण्याची विविध कारणं पुढे करत असतो. त्यातूनच खोटे बोलण्याची प्रवृत्ती वाढत जाते, कारण आपल्यातल्या दोषाला आपणच कुरवाळत बसतो. हे आहे आपल्यातल्या शत्रूशी मैत्री करणं. आपल्याला आपल्या वागण्यात कितीतरी दोष सापडतील. स्वतःच जरी चुकीचं असेल तरी कसं खरं आहे हे सांगण्याचा केलेला हिरिरीने प्रयत्न. एखाद्याची केलेली खोटी स्तुती कधी कारण नसताना तर कधी काही प्राप्त करण्याच्या हेतूने. ह्याच्यामध्ये काय होतं तर दोन प्रकारचे दोष येतात. एकतर ज्याची स्तुती म्हणजे खोटी स्तुती, त्याच्यात नसलेले गुण लावून केलेली स्तुती त्या व्यक्तीचा अहंकार वाढवते, हा एक दोष होतो आणि त्याला आपण कारणीभूत होतो. आणि आपण चुकीचे विधान करतो त्याचाही दोष आपल्याकडे लागतो, हा डबल धमाका. त्यामुळे बोलताना सावध असावं. आणि अशाच गोष्टी आपल्याला अधोगतीला येतात. भगवंत म्हणत आहेत आत्मानं न अवसादये, आपण स्वतःला अधोगतीला नेऊ नये. आत्मना आत्मनम उद्धरे, स्वतःचा स्वतः उद्धार करावा. उद्धरेत हा शब्द दोन अर्थांनी आला आहे. उत्फरेत म्हणजे वर उचलणं आणि उद्धरेत म्हणजे वर धरून ठेवणं, खाली घसरू न देणं. उत्फरेत म्हणजे वर उचलणं ह्या अर्थाने बघितलं तर कोणाला वर उचलायचं आहे तर आपल्याला संसाराच्या सगळ्या गोंधळामध्ये रामरगाड्यामध्ये अडकलेल्यांना वर उचलायचं आहे. वर उचलायलाही इंद्रियांचं सहाय्य घ्यावं लागतं. इंद्रिय मन बुद्धी यांच्या सहाय्याने तर स्वतःचा उद्धार करून घ्यायचा आहे. भगवंत फक्त आध्यात्मिक उद्धाराबद्दल सांगत नाही तर भौतिक उद्धारही गरजेचा आहे. भगवंतांच्या उपदेशाची सुरुवातच मुळी अर्जुनाला केलेल्या भौतिक उपदेशापासून झाली. उद्धार करून घेण्याची साधनही बरीच आहेत. भक्ती करताना नवविधा भक्ती त्याच्यावर अवलंबायचं, सत्वगुणात पोहोचायचं आहे. अष्टांग योगामध्ये योग साधत स्वतःचा उद्धार करायचा आहे. धरे याचा अर्थ एकदा मार्ग अवलंबून वर चढलो तर स्वतःला तिथेच धरून ठेवणं, स्वतःचं अधःपतन होण्यापासून बचावणं.
न आत्मानम अवसादये, स्वतःला अधोगतीला नेऊ नका. भगवंतांच्या स्मरणापासून दूर जाणं हे अधोगतीला कारणीभूत होतं. दुसरा अर्थ न अवसादयेचा आहे, निरुत्साही होऊ नका. कंटाळा करत कसं बस भगवंतांचं नाम घेऊ नका. त्यात प्रेम असावे, जिव्हाळा असावा, समर्पणाची भावना असावी. उद्धरण करण्यामागे आपला मित्र कोण आणि शत्रू कोण हे भगवंत अधिक स्पष्ट करत आहे. 6वा श्लोक आहे हा. 6वा अध्याय 6वा श्लोक. बंधुरात्मात्मनस्तस्य येनात्मैवात्मना जितः अनात्मनस्तु शत्रुत्वे वर्तेतात्मैव शत्रुवत्. अर्थ बघूया. येन आत्मना आत्मा जितः, म्हणजे ज्या जीवात्म्याचे द्वारा मन, इंद्रिय आणि शरीर जिंकले गेले आहे. तस्य आत्मन आत्मा हा एव बंधू, त्या जीवात्म्याचा तोच स्वतः मित्र आहे. तो अनात्मना हा आत्मा, आणि ज्याने मन आणि इंद्रियांचे शरीर जिंकलेले नाही त्याच्यासाठी तो आत्मा एव शत्रुवत, शत्रुत्वे वर्तत. आपण स्वतः शत्रूसारखाच शत्रुत्वाचे वर्तन करतो, म्हणजे शत्रू होऊन शत्रूसारखा वागतो. आत्म्याची ना 3 रूप सांगितली गेली आहेत. प्रत्यगात्मा, प्रत्यगात्मा म्हणजे शुद्ध चैतन्य, परमात्मा, परमेश्वर हा प्रत्यगात्मा. दुसरा आहे जितात्मा, ज्याने इंद्रिय, मन, बुद्धीवर ताबा मिळवला आहे असा. आणि तिसरा आहे अनात्मा, ज्याने इंद्रिय, मन, बुद्धीवर ताबा मिळवला नाही असा. जितात्मा हा नक्कीच स्वतःचा मित्र, स्वतःचा बंधू असणार आहे. अनात्मा हा स्वतःचा शत्रू असणार आहे. किती विविध तऱ्हेने भगवंत प्रत्येक भूतमात्राला स्वतःच्या बुद्धीवर, मनावर, इंद्रियांवर नियंत्रण करायला सांगत आहे. असे नियंत्रण केल्यामुळे उद्धार होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आपल्याला तसे नियंत्रण प्राप्त करण्यासाठी काही गोष्टींची मात्र आवश्यकता आहे. स्वतःला आधी हा प्रश्न विचारायला हवा की खरंच मला स्वतःमध्ये बदल करायचे आहेत का? बदल केल्याने काय होणार आहे हे आपण चांगल्या तऱ्हेने समजून घेतलंय का? समजा थोडंफार अध्ययन झालं आणि आता आपल्यामध्ये प्रगती करावी असं वाटलं, तर त्यासाठी पूर्वतयारी काय करायची आहे? तर स्वतःच्या आधी विल पॉवर वाढवायची आहे, स्वतःमधला पेशन्स वाढवायचा आहे. आपण आपले स्वतःचे खरं म्हणजे उत्तम जज असतो, उत्तम न्यायाधीश होऊ शकतो. उत्तम जज असतोही, स्वतःच्या कमतरतेला जाणून असतो, पण आपण कबूल करत नाही. एखादी चूक आपल्याकडून झाली एखाद्या वेळी तर ती कव्हरअप करायचा प्रयत्न करतो, असंख्य कारणं पुढे करतो. काही बदल आपल्यात घडवायचे असले तर इच्छाशक्ती हवी. एखादी साधना किंवा रोजचा थोडासा व्यायाम हे जरी करायचं ठरवलं ना तरी वेळेचा हिशोब मांडायला लागतो. विल पॉवर चांगली असेल तर हे सहज शक्य आहे. आधी 5 मिनिटांपासून सुरुवात करावी, मग हळूहळू वाढवता येईल. आता दुसरी गोष्ट आपल्यामध्ये काय हवी तर आत्मविश्वास. स्वतःवरच विश्वास नसेल तर प्रगती कशी करता येईल, आणि विश्वास असेल तर नक्की करता येईल. या झाल्या अगदी बरोबरच्या गोष्टी. आपण ह्या अगदी आपल्या लहानपणापासून ऐकत आलेलो आहोत. जेव्हा मुलं कुठल्याही स्पर्धा परीक्षेत भाग घेतात तेव्हा त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी पालक, शिक्षक मनापासून प्रयत्न करत असतात. त्याप्रमाणे मुलांमध्ये ते रुजतेही. पण जसजसे वय वाढत जाते तसतसे अनेक कटुप्रसंगांना तोंड द्यायची वेळ येते. शाळेतल्या स्पर्धेत तर आपण आत्मविश्वास वाढवतो आणि जे काही रिझल्ट लागले असते ते खिलाडू वृत्तीने स्वीकारतोही. पण मोठे झाल्यावर अगदी बस, रिक्षा, टॅक्सी वेळेत नाही मिळाले किंवा वेळेत कुठे पोहोचू शकलो नाही तरी आत्मविश्वास हरवून बसतो. मनाची शांतता किंवा पीस ऑफ माइंड हरवून बसतो. अशासारख्याच अनेक विविध प्रसंगांना तोंड द्यायची वेळ आली की आत्मविश्वास ढळतोच. आणि या उलटही होत्या. जेव्हा प्रत्येक ठिकाणी यश मिळायला लागले तर अहंकार डोकं वर काढायला लागतो, आणि हा तर आपला मोठा शत्रू आहे. म्हणजे 2 शत्रू तर इथेच तयार झाले. एक आहे आत्मविश्वास नसणे आणि दुसरा आहे अहंकार असणे.
आपला तसा सटरीकुंची सामना होतच असतो ना. काम, क्रोध, मध, लोभ, मोह, मत्सर नावाचे शत्रू तर डोकं वर काढायला तयारच असतात. अगदी छुप्या रीतीने आपल्यावर विजय मिळतात. आपल्याला कळतही नाही त्यांच्यापैकी एखादा केव्हा आपल्या मनात ठाण मारून बसलाय ते, आणि आपल्या वागण्यावर, व्यवहारांवर त्याने केव्हा कब्जा केलाय ते. प्रत्येक रिपूवर आपण खूप बोलू शकतो, कारण व्यक्ती तितक्या प्रकृती. व्यवसाय अनेक असतात आणि प्रत्येक व्यवसायांमध्ये हे सगळे रिपू हजर असतात. तेही वेगवेगळी रूप घेऊन. अगदी मोठे व्यवसाय असू दे किंवा अगदी साधे घरकामाचे असू दे, असे काम करणाऱ्या व्यक्ती पण एकमेकांचा दुस्वास, राग करत असतात. हे बघतो आपण. हिला काम मिळालं, मला काम मिळालं नाही, इथपासून जे सुरू होतं. मोठ्या बिझनेस मला हे टेंडर लागलं, त्याला लागलं नाही. हे अगदी सगळीकडे आहे. हे प्रत्येक व्यक्तीमध्ये ते ठासून भरलंय आणि चढाओढ पण असते. पण आता भगवंत काय म्हणत आहेत ते बघूया. आत्मना आत्मजितः असणारी व्यक्ती सुखी असते. कशी काय ते समजून घेऊया. सुखी राहण्यासाठी आपल्याला कसली आवश्यकता असते, तर 3 बेसिक गोष्टींची आवश्यकता असते. आपले आयुष्य शांत सुखमय स्थितीमध्ये जावे असे वाटत असेल तर 3 गोष्टींची आवश्यकता असते. एक म्हणजे उत्तम नातेसंबंध हवे असतात आपल्याला. मनुष्य समाजप्रिय प्राणी असल्यामुळे त्याला समाजाची आवश्यकता भासते. नातेसंबंध म्हणजे फक्त कुटुंबातील नात्याबद्दलच आपण बोलत नाही, तर एकूणच ज्या ज्या व्यक्तींशी आपला संबंध येतो त्या व्यक्तींशी आपले अगदी जिव्हाळ्याचे नसले तरी मैत्रीपूर्ण, सौहार्दपूर्ण संबंध असावे असं वाटतं. अगदी आपला शेजार पाजार छान असावा, शेजारी भेटल्यावर हसून चौकशी करणारे असावेत असं वाटतंच ना. आपल्या कार्यालयाच्या ठिकाणी आपले संबंध चांगले असावेत असं वाटतं. आपण जेव्हा कार्यालयात जाण्यासाठी बसने, ट्रेनने प्रवास करतो तेव्हाही सहप्रवाशांची, रोज भेटणाऱ्या सहप्रवाशांची छान संबंध होतात. अगदी रोज स्टेशनरी विकणारी व्यक्ती डब्यात आली, ट्रेनच्या डब्यात किंवा बसमध्ये, तरी तिच्याशी ओळख होते आणि ओळखीमुळे प्रवासाचा त्रासही कमी जाणवतो. तसंच खेळत प्रवास होतो. आता दुसरी गोष्ट आपल्यासाठी काय आवश्यक असते, तर पुरेसे धन. जीवन व्यतीत करताना ज्या गरजा असतात त्या भागवण्यासाठी पुरेशा धनाची आवश्यकता असते. ते योग्य मार्गाने मिळावं हे गरजेचं आहे. तसेच खर्चही आटोक्यात असावे असे आपल्याला वाटत असते. त्याप्रमाणे अंदाजपत्रक बनवण्याचा प्रयत्न असतो. आणि आता तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ते स्वास्थ्य. आपल्याला आपले स्वास्थ्य उत्तम हवे असते, आरोग्य उत्तम हवे असते. आणि ह्याच्यातून आपण गेलोय 4 वर्षापूर्वीच. सगळ्यांनीच या संकटाचा सामना केलाय. अगदी छोट्या आळीचा अजगर होण्याची प्रक्रिया होती ती. साध्या सर्दी खोकल्यापासून सुरुवात होऊन पॅन्डेमिक पर्यंत जाण्याची प्रक्रिया भयंकर होती. आठवणही प्रत्येकाला नकोशीच वाटते. या सगळ्या प्रसंगांमध्ये भगवंतांनी सांगितलेले तत्वज्ञान बघूया आता. भगवंत म्हणतात की जितात्मा कोण, तर ज्याने मन, इंद्रिय आणि बुद्धी किंवा शरीर यावर विजय मिळवला आहे तो. मनाचा संबंध कशाशी आहे, तर आपल्या विचारांशी आहे. आपले विचार चांगले असतील तर समोर ठाकलेल्या प्रसंगांकडे किंवा घडलेल्या घटनांकडे बघण्याचा दृष्टिकोनही उत्तम होईल. आत्मविश्वास वाढेल, स्वतःला चांगल्या प्रकारे ओळखू आणि दोष ओळखून त्यावर उपायही करायला लागू. इथे आपली सत्संगीत बुद्धी साथ देईल. कोणाशी नातेसंबंध जर चांगले प्रस्थापित करायचे असतील तर त्याचा फायदा होईल. अहंकारावर विजय मिळवून समोरच्या व्यक्तीला जज न करता गुणदोषांसहित तिचा स्वीकार करू आणि त्या व्यक्तीबरोबरची प्रत्येक भेट ही आनंददायी होईल. आता आणखी एका गोष्टीवर विजय मिळवायचा आहे, इंद्रियांवर विजय मिळवायचा आहे. यातलं सगळ्यात डेंजर इंद्रिय म्हणजे जीभ. एकतर ती वाणी रूपाने गडबड करू शकते किंवा आहार रूपाने गडबड करू शकते. वाणी रूपाने जेव्हा गडबड करते तेव्हा नातेसंबंध धोक्यात येतात आणि आहार रूपाने गडबड करते तेव्हा स्वास्थ्य धोक्यात येतं.
त्याच इंद्रियाला वाणी रूपाने भगवंतांच्या स्तुतीमध्ये नामस्मरणात बिझी केलं आणि आहारावर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला की झालं की काम पत्ते. शरीराचे स्वास्थ्यही उत्तम होईल आणि नातेसंबंधही उत्तम होतील. भगवंताने जितात्मा होण्याबद्दल सांगितलं, त्या कामाला लागू. तुमच्या वाणीमुळे विचारांमुळे शरीर स्वास्थ्यावर कसा परिणाम होतो या संदर्भात एक छोटीशी गोष्ट आता तुम्हाला सांगते. ती महत्वाचं आहे जितात्मा होणं, आपल्या वाणीवर आपला कंट्रोल असणं. ही खरी पण आहे. एक खूप प्रसिद्ध ग्रँड रेकी मास्टर आहेत आणि त्या अध्यात्मगुरू पण आहेत. त्यांच्या विद्येने रेकीच्या अभ्यासाने त्यांनी अनेक व्यक्तींना दुखण्यापासून सुटका करून दिली आहे. अशा त्या रेकी मास्टर असल्यामुळे अर्थातच त्यांच्याकडे येणाऱ्या पेशंटची संख्याही खूप मोठी आहे. अपॉइंटमेंट मिळणं खूप कठीण असतं. त्यांनीच सांगितलेला त्यांचा अनुभव. त्या जेव्हा त्यांच्या कार्यालयात यायच्या तेव्हा त्या गाडीतून उतरल्यावर एक महिला त्यांना विनंती करायची, मॅडम मला तुमची अपॉइंटमेंट आहे, मला प्लीज तुमची अपॉइंटमेंट द्या ना, मला चालता चालता येत नाहीये, माझे गुडघे खूप दुखत आहे. मॅडम त्यांना रोज सांगायच्या ऑफिसमध्ये जाऊन अपॉइंटमेंट घ्या आणि भेटायला या, मी तुम्हाला ट्रीट करेल. ती महिला म्हणायची, मॅडम मला अर्जंट अपॉइंटमेंट पाहिजे पण स्लॉट तुमचे अवेलेबलच नाहीये असं तुमचा स्टाफ सांगतोय. मॅडम म्हणाला, हो हो खरं आहे त्यांचं म्हणणं, असते गर्दी नाही मिळत पण तुम्हाला वाटही पाहावी लागेल, आधीचे पेशंटही खूप आहेत. तर ती महिला हात जोडून विनंती करायला लागली, प्लीज मॅडम 10-15 मिनिटासाठी तरी येऊ द्या मला. शेवटी त्या रेकी मास्टर तयार झाल्या. त्याप्रमाणे ती महिला आली आणि खरंच ती महिला खूप रंगडत होती, खूप त्रास होत होता तिला. आल्यावर ती मॅडमच्या समोर बसली आणि म्हणायला लागली, मी डॉक्टरांना माझे दोन्ही गुडघे दाखवले आहेत, ते म्हणत ताबडतोब ऑपरेशन करायला हवे. रेकी मास्टर म्हणाल्या, पण करा की. महिला म्हणाल, नाही मॅडम, नाही करू शकत, माझा मुलगा 12वीत आहे आणि 2 महिन्यात त्याची परीक्षा आहे, मी आडवी पडून चालेल कसं? 2 महिन्यांसाठी तरी माझे गुडघे नीट करून द्या. मग मॅडमने रेकी ट्रीटमेंट सुरू केली. त्या अध्यात्मगुरू असल्यामुळे पेशंटच्या विचार करण्याच्या प्रवृत्तीचे स्वभावाचे निरीक्षण नक्कीच करत असणार. त्यांनी त्या महिलेला विचारायला सुरुवात केली, घरी कोण कोण असतं? त्या महिलेने तिची 2 मुलं, नवरा आणि सासू आहे असं सांगितलं आणि मॅडमनी काही न विचारता सासूबद्दलचा नारळीचा सूर त्यांनी सुरू केला. मारवाडी समाज असल्यामुळे हिंदीत बोलत होत्या. कुछ काम ही नहीं करती है मेरी सास, सब काम मुझे ही करना पड़ता है, देखो ना उसको पता है मेरे घुटने दुखते हैं फिर भी नहीं, देखती है कि मुझसे होता भी नहीं है फिर भी कुछ मदद नहीं करती, बेटी के पास जाती है तो उसे बहुत मदद करती है, बेटी यहाँ आई तो उसको कुछ कुछ खिला के बना के खिलाती है. मॅडमला हे काही आवडत नव्हतं, पण रोजच ट्रीटमेंटच्या वेळी तक्रारी करणं सुरूच होतं तिचं, थांबतच नव्हती. मॅडम शेवटी म्हणायला लागल्या की सारख्या तक्रारी करू नका हो, एखादी चांगली गोष्ट असेल ना त्याच्याबद्दल तर सांगा मला. तर त्या म्हणायच्या, होगी कुछ अच्छी बात तो बोलूंगी ना. रोज ट्रीटमेंट देऊनही बाईंचं दुखणं तसंच होतं. मॅडम त्यांना चांगल्या बाजू बघण्याचा दृष्टिकोन देत होत्या, पण व्यर्थ. पण मग एकदा आश्चर्य घडलं. त्या बाई ट्रीटमेंटसाठी आल्या आणि मॅडमना सांगायला लागल्या, काल माझे गुडघे जास्त दुखले नाही तो, मला छान झोप लागली. मग मॅडम म्हणाल्या, हो का, अरे वा छान झालं, पण मला आता कालच्या दिवसात तुम्ही काय काय केलं किंवा काय काय झालं ते मला जरा सविस्तर सांगा बघू. मग त्यांनी सांगायला सुरुवात केली. रोजच्या सारखीच मी सगळी कामं केली, स्वयंपाक केला, मुलांची शाळेची तयारी केली, ते शाळेत सोडणं वगैरे सगळं नेहमीप्रमाणे. पण संध्याकाळी मात्र एक वेगळी गोष्ट झाली. एक स्पेशल मारवाडी पदार्थ मी बनवला होता. गोड पक्वान्न होतं ते, तर बरेच दिवसांनी बनवला तो मी. तर जेवताना माझे पती म्हणाले की खूप टेस्टी झालंय, अगदी आई बनवते तसाच झाला आहे. आम्ही सगळे एकत्रच जेवायला बसलो होतो.
जेव्हा ते असं म्हणाले तेव्हा मीच त्यांना सांगितलं की हा पदार्थ माझ्या माहेरी बनवला जात नाही, माझ्या माहेरी तयार होत नाही. मी इथे येऊनच शिकले, मला सासूबाईंनीच शिकवला आणि त्यांनी इतका छान शिकवला की मी चुकूच शकत नाही. त्या असतात, त्यामुळे त्यांनाही विचारून विचारूनच मी हे करते, त्यामुळे त्यांच्या हातासारखी चव आली. पती म्हणाले तरी जितका छान झालाय, माझ्या आईची कॉपी कॅटच आहे असं मजेत म्हटल्यावर, आणि माझ्या आईच्या हातची चव जिभेवर कायम माझ्या रेंगाळत असते, त्यामुळे ती चुकली नाहीये हेही कळते मला. हे सगळं ऐकल्यावर सासूबाई पण खूप हसायला लागल्या. आणि आम्ही पण खूप हसलो कॉपी कॅट म्हटल्यामुळे. मॅडम म्हणाले अच्छा, ही ज्ञानबाची मेघ आहे तर. मग त्या महिलेला त्यांनी आपल्या वाणीचा परिणाम आपल्यावर आणि आपल्या आजूबाजूच्या घटनांवर कसा होतो हे समजावून सांगितले. एका कौतुकाच्या वाक्याने नकारात्मकतेचे ढग विरळ झाले होते. जितात्मा होण्याच्या प्रयत्नाला लागणारा मार्ग हा असाच असतो. एक कौतुकाची थाप, एक स्तुतीचे वाक्य, कोणी केलेल्या मदतीची त्या मदतगाराला जाणीव करून देणे, या गोष्टीने आपल्यालाच प्रगती साधता येते. मन, बुद्धी, इंद्रिय यांच्या मदतीने जितात्मा होता येते. मन शांत हवं, अंतःकरण प्रसन्न असावं, बुद्धी सत्सद्विवेक असलेली असावी आणि इंद्रिय ताब्यात असावी. आता पुढच्या श्लोकात भगवंत जितात्म्याची लक्षणे सांगत आहे. या स्टोरीमध्ये या गोष्टी ही सत्यकथा म्हणून सांगितली आहे त्या मॅडमने. तर त्याच्यामध्ये छान भावनेचा छान आविष्कार दाखवला त्यांनी सांगितलं. आता हा 7वा श्लोक बघूया, जितात्म्याची जे लक्षणं आहेत ती. जितात्मन प्रशांतस्य परमात्मा समाहितः शीतोष्ण सुख दुःखेषु तथा मानापमानयोः. अर्थ बघूया. शीतोष्ण सुख दुःखेषु म्हणजे शीत, उष्ण, सुख, दुःख इत्यादींमध्ये, तथा मानापमानयोः प्रशांतस्य, तसेच मान आणि अपमान यामध्ये ज्याच्या अंतःकरणाच्या वृत्ती चांगल्या प्रकारे शांत असतात. जितात्मना म्हणजे परमात्मा समाहिता, मन, बुद्धी, शरीर आणि इंद्रियही ज्याच्या ताब्यात असतात, अशा माणसाच्या ज्ञानामध्ये परमात्म्याशिवाय काहीही नसतं. याचा अर्थ असाही सांगता येईल की परमात्मा समाहिता म्हणजे तो परमात्म्यामध्ये स्थित आहे. परमात्मा कोणासाठी उपलब्ध आहे, तर ज्याने कुठल्याही परिस्थितीत शरीर, मन आणि बुद्धी यावरचा ताबा घालू दिला नाही. जी काही परिस्थिती समोर येईल त्याला धैर्याने समोर जाणे हे केव्हा शक्य असेल, जेव्हा परमेश्वरावर दृढ विश्वास असेल तेव्हाच. सगळे द्वंद्व म्हणजेच लाभ हानी, जय पराजय, सुख दुःख याला सामोरे जाताना मनाचं, बुद्धीचं संतुलन घालवत नाही. हे भगवंतांनी दुसऱ्या अध्यायातच अर्जुनाला समजावून सांगितलं आहे. 14वा श्लोक आहे दुसऱ्या अध्यायातला. मात्रा स्पर्शा सुखोंतेय शीतोष्ण सुख दुःखदा आगमापायिनो नित्या तांसी दीक्षस्व भारत. हे जे द्वंद्व आहे ते कायम टिकणारे नसतात. काही वेळापुरते आपल्या समोर येतात आणि कालांतराने नाहीसही होतात. मग जेव्हा यशापयशाचे द्वंद्व जेव्हा समोर येईल तेव्हा ते शांतपणे सहन कर. नकारात्मक स्थिती कायम राहत नसते. आपल्याला काही गोष्टी शिकताही येतात. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं हा विश्वास असणारा सहज तरुण जातो. त्यावरही एक कथा आहे, सगळ्यांना बहुतेक ती माहीतच असेल, तरी सांगते. राजा आणि प्रधानाची कथा. एक राजाचा प्रधान असतो, त्याला कोणताही प्रसंग आला, काहीही झालं, अगदी सुखाचा दुःखाचा प्रसंग आला तरी जे होतं ते चांगल्यासाठी होतं हे म्हणण्याची सवय असते. म्हणजे त्याची त्यावर श्रद्धा पण असते की जे होतं ते चांगल्यासाठी होतं, ही त्याची श्रद्धाही असते. पण राजा त्याच्या या सवयीमुळे नाराज असतो. त्याला काही बोलत नसतो तो, पण तो नाराज असतो. एकदा काय होतं, राजा तलवारीची धार किती आहे हे चाचपणी करत असतो आणि ते करता करता त्याचं बोटच कापलं जातं. अगदी टवका चढतो. राजा विव्हळायला लागतो.
प्रधान आपला नेहमी समयीप्रमाणे जे होतं ते चांगल्यासाठी होतं असं म्हणतो. हे ऐकल्यावर राजाला संताप येतो, क्रोध येतो. क्रोधाच्या भरात शिपायांना आज्ञा करतो की या प्रधानाला ना कोठडीत बंद करा, तुरुंगात टाकायला. शिपाई प्रधानाला कोठडीत बंद करून ठेवण्यासाठी नेत असताना राजा म्हणतो, आता म्हण ना, जे होतं ते चांगल्यासाठी होतं. प्रधान तरी पण म्हणतो की हो महाराज, खरंच आहे. तुम्ही मला कोठडीत ठेवताय ना, हे पण चांगल्यासाठीच असणार. राजा कपाळाला हात मारतो, म्हणतो बघूया आता हे कसे चांगल्यासाठी असणार आहे ते. काही दिवस मध्ये जातात, राजाची जखमही बरी होते. प्रधानजी मात्र अटकेतच असतात. राजवाड्यात राहून कंटाळलेल्या राजाला आता एकदा शिकारीला निघतो. शिकार करत करत जंगलात खूप आतपर्यंत जातो. शिपाई अलीकडेच राहिलेले असतात. राजाच्या घोड्याचा वेग प्रधानाशिवाय कोणीही कॅप्चर करू शकत नाही. प्रधानाचा घोड्याचा वेग आणि राजाच्या घोड्याचा वेग सारखा असतो. राजा जंगलात खूप आत जातो आणि तिथे आदिवासी किंवा जंगलातले जे समाज असतो तो एकत्र आलेला बघतो. कसला तरी समारंभ ते चालू असतो. तिथे राजा पोहोचतो. त्याला कोणी ओळखत नाही, कारण अगदी जंगलात आतमध्ये पर्यंत असतं, त्यामुळे राजाला कोणीच ओळखत नाही. आणि त्या त्या लोकांमध्ये नरबळीची प्रथा असते. समारंभही चालूच असतो. मग त्या समाजाला वाटतं की बरं ऐकताच आपल्या देवाने बळी देण्यासाठी बहुतेक मनुष्य प्राणी पाठवला होता. तिथे कोणी येतही नसतं ना, त्यांना वाटतं. सगळे त्याला धरतात आणि आता आघात करणार, तेव्हा त्यांच्यातल्या सरदाराचं राजाच्या बोटाकडे लक्ष लागतं आणि तुटलेलं बोट बघून तो ओरडतो, हा मनुष्य प्राणी संपूर्ण अवयवाचा नाहीये, याचं बोट तुटलंय, याचा बळी दिला तर देव कोपेल. अर्धवट अवयव असलेल्या माणसाचा बळी दिला तर आपला देव कोपेल. सोडा त्यांना. सगळ्यांना पटतं आणि त्या राजाला ते सोडून देतात. राजा परत येताना विचार करतो, प्रधानजींचं म्हणणं किती खरं होतं. मी माझं बोट तुटल्यामुळे वाचलोय आता. राजा तुरुंगातून प्रधानाला सोडवून आणतो आणि प्रधानांची माफी मागतो. पुढे असंही विचारतो की माझ्या बाबतीत तुमचं वाक्य खरं ठरलं, पण तुमचं काय, तुम्ही तर कैदेत दिवस काढलेत ना, तुमच्या बाबतीत हे वाक्य तर मारकच ठरलं. तुम्हाला मी तर तुम्हाला बंदिवान केलं प्रधानजी. पण मग प्रधानजी म्हणतात, नाही हो महाराज, माझ्या बाबतीतही हे वाक्य खरंच झालं. जर तुम्ही मला तुरुंगात डांबलं नसतं तर मी तुमच्या बरोबर जंगलात शिकारीला आलो असतो. तुमच्या माझ्या घोड्याचा वेगही समान आहे, त्यामुळे एकत्रच त्या टोळीमध्ये पोचलो असतो आणि माझे सगळे शरीर साबूत असल्यामुळे माझा नरबळी दिला गेला असता. म्हणून जे होतं ते चांगलंच होतं. तुरुंगवासामुळे माझा जीव वाचला. हे सकारात्मकतेचं अत्युच्च शिखर सगळ्या ठिकाणी असे बघणे. ही झाली कथा. पण त्या भगवंत मात्र मनाच्या प्रशांततेचा काय फायदा होतो हे सांगत आहे. प्रसन्न चित्त असण्याचा फायदा काय ते सांगत आहे. सगळ्याच मंडळामध्ये समान बुद्धीने राहणारे, अंतःकरण शुद्ध असणाऱ्या व्यक्ती ज्या आहेत त्यांच्या ज्ञानामध्ये सच्चिदानंद घन परमात्मा स्थित असतात असं भगवंत म्हणतात. प्रशांत आत्मा जे आहेत त्यांच्यामध्ये सच्चिदानंद घन परमात्मा स्थित असतात. परमात्म्याची प्राप्ती त्यांना झालेली असते. परमात्मा म्हणजे उच्च कोटीचा आनंद या रूपात ते अशा जितात्म्यामध्ये स्थित असतात. ज्ञान रूपाने, विज्ञान रूपाने स्थित असतात. आणि आता हेच पुढे भगवंत 8व्या श्लोकात सांगत आहे. 8वा श्लोक बघूया. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा कुटस्थो विजितेंद्रिय युक्त इत्युच्यते योगी समलोष्टास्म कांचन. अर्थ बघूया. ज्ञान विज्ञान तृप्तात्मा, ज्याचे अंतःकरण ज्ञान आणि विज्ञान यांनी तृप्त झाले आहे. कुटस्थ, याची स्थिती विकाररहित आहे असा. विजितेंद्रिय, ज्याने चांगल्या प्रकारे इंद्रियांना जिंकले आहे असा. समलोष्टास्म कांचन हा म्हणजे ज्याच्या बाबतीत माती, दगड, सोनं हे समान आहे असा. सहा योगी युक्त, हा तो योगी भगवंताशी जोडलेला आहे.
इति उच्यते असे म्हटले जाते. आता तृप्ती कशाने येते? तर हवी असलेली वस्तू, मनासारखी असणारी वस्तू मिळाली की तृप्ती येते. तृप्ती ही आनंदाची पराकाष्ठा तर आहेच, पण इच्छिलेले मिळवण्याची ही पण पराकाष्ठाच आहे. आपल्यासारख्या संसारी लोकांच्या इच्छा ही भोग्य वस्तू प्राप्त होण्यासाठी असतात. आवडीचा पदार्थ खाण्याला मिळण्यापासून ते अचल संपत्ती प्राप्त होण्यापर्यंत अशा नश्वर गोष्टी मिळवण्यामध्ये आपल्याला आनंद प्राप्त होतो. पण भगवंत जितात्मा जे आहेत ना, त्यांना तृप्तता कुठे मिळते हे सांगत आहे. ज्ञान आणि विज्ञान प्राप्त करण्यामध्ये त्यांना आनंद मिळतो. मग व्यवहारामध्ये ज्ञान कशाला म्हणतात? तर कोणत्याही गोष्टीच्या मागचं तत्व समजून घेणं याला म्हणायचं ज्ञान. आता आपल्या मोबाईलचा चार्ज गेला की आपण मोबाईल चार्जरला लावतो. कसा लावायचा, कुठला चार्जर लावायचा, याची सगळी माहिती किंवा ज्ञान आपल्याला असतं. व्यवहारातलं ज्ञान असतं. त्याच्या मागचं विज्ञान मात्र प्रयोगशाळेत तपासून सिद्ध होतं. चार्जर कसा तयार करतात किंवा याच्या मागचं हे विज्ञान ते मात्र प्रयोगशाळेत तपासून सिद्ध होतं. पण अध्यात्मशास्त्रात मात्र ज्ञान आणि विज्ञान याचा अर्थ वेगळा आहे. ज्ञान हे स्वस्वरूपाचं असतं. आत्मा वेगळा आणि शरीर वेगळं हे संबंध हे ज्ञान आहे. आत्मा वेगळा आणि शरीर वेगळं हे संबंध म्हणजे ज्ञान आहे. आत्मा अनेक जन्म शरीर बदलत इथवर आला आहे. आपला आत्मा अनेक जन्म शरीर बदलत आता आलेला आहे. हा दुर्लभ मनुष्य जन्म प्राप्त झाला आहे आणि ह्या देहाच्या सहाय्यानेच भगवंतांना प्राप्त करता येतं. भगवंतांप्रत जाता येतं. इतर कोणत्याही योनीमध्ये ते शक्य नाही. सत असत विवेक बुद्धी या योनीतच असते. हे समजणं हे ज्ञान झालं. आणि त्याप्रमाणे भगवंतांनी आखून तत्वानुसार स्वतःचा उद्धार करण्यासाठी वागणं हे झालं विज्ञान. प्रत्यक्ष ज्ञान जीवनात उतरवणे, त्याप्रमाणे वागणे आणि त्यामध्ये स्थित होणे, आनंदी होणे हे झालं ज्ञान विज्ञान तृप्तात्मा. आणि जेव्हा ज्ञानतृप्ती येते तेव्हा ती व्यक्ती शांत होते, प्रशांतात्मा होते. प्रकर्षाने शांत होणं हे उच्च कोटीचं लक्षण आहे. आता पुढचा शब्द आहे कूटस्थ. मराठी लोकांनी ह्याचा छान अर्थ समजावून सांगितला आहे. कूट म्हणजे आयरन. लोहाराकडे एक मोठा लोखंडाचा तुकडा जमिनीत पुरलेला असतो, त्याला म्हणतात आयरन. नाही, कदाचित ओके, बंद होईल. आपण रिजॉईन करूया बरोबर. सगळ्यांनी लगेचच हा, जॉईन. चालेल.